सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण मागील सेशनमध्ये बघितलं, की रस्ते जे होते हडप्पा कल्चरमधले कशा पद्धतीने अगदी नियोजित पद्धतीने त्यांनी बांधलेले होते. एक चांगला राजमार्ग बांधणे हे खऱ्या अर्थाने एका महत्त्वाच्या कोणत्याही शहराच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं. तर इथे 3,000-4,000 वर्षापूर्वीच्या त्या समुदायाने खऱ्या अर्थाने अतिशय चांगले सुबक रस्ते बांधले आणि रस्ते बांधणं ही तेव्हाची एकूण आयडिया जी आहे ही फार तत्कालीन कालखंडातील इतिहासक अभ्यासकांना आश्चर्यकारक वाटली. कारण की तसं कोणत्याही संस्कृतीमध्ये नव्हतं तेव्हाच्या कालखंडामध्ये. म्हणजे आपण अशा एका संस्कृतीविषयी गोष्ट करतोय, की जी कितीतरी ग्रामीण ढबाची असली पाहिजे असं आपली आयडिया असतं. कारण की जितकं आपण जुनं जातो तेवढं आपण मागास आणि ग्रामीण समजतो स्वतःला. पण इथे अशी एक संस्कृती भारतात होऊन गेलेली होती त्या कालखंडामध्ये, की जी कितीतरी उन्नत होती, जी आजच्या शहरांप्रमाणे होती नियोजनाच्या. तर इथे आपला जो एकूण सांस्कृतिक आयडिया जी आहे त्या कालखंडाची आपल्यासमोर येते त्या रस्त्यांद्वारे. तर रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे, अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेले आणि कोणतंही अतिक्रमण नसणारे ते होते. तर हे आपण मागील सेशनमध्ये बघितलं. आता पुढील सेशनमध्ये म्हणजे या सेशनमध्ये आपण बघूया, की त्याचे आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत त्या शहरांची. ती म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था. आता सांडपाण्याची व्यवस्था गाव पातळीवर आणि शहरांवर कशी असते हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे अजूनही आपण शहरांमध्ये राहतो, पण तरीसुद्धा सांडपाण्याची कितीतरी गलिच्छ व्यवस्था आपल्या इकडे राहते. तर ही सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये कशी होती ते आपल्याला बघायची आहे. खूप बघण्यासारखी ती आहे. ते आपण बघूया आता. एक मिनिट. ठीक आहे. तर सांडपाण्याची व्यवस्थेचा टॉपिक आता आपण बघूया. आता सांडपाण्याची व्यवस्थेसाठी हडप्पातल्या लोकांनी अ, काय केलं तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. तर हे चित्र तुम्हाला दिसेल. बघा, जी घरं तुम्हाला मी आधी दाखवली त्या रस्त्याच्या आजूबाजूला, तर या रस्त्यांच्या बाजूला सांडपाण्याची त्यांनी एक व्यवस्था तर केलीच. पण घरातून प्रत्येक प्रक्रियेमधून त्यांनी मोरी जी बांधलेली आहे, ती मोरी खऱ्या अर्थाने आश्चर्यकारक करणारी ठरली तत्कालीन कालखंडात. एकतर इतकी चांगली सांडपाण्याची व्यवस्था जगामध्ये त्या कालखंडामध्ये कुठेच नव्हती. म्हणजे अजूनही नाही आहे तसं पाहिलं तर. गाव पातळीवर तर किती गलिच्छ व्यवस्था तुम्हाला दिसून येते. पण हडप्पाच्या लोकांनी तत्कालीन कालखंडामध्ये नाल्या ज्या बांधल्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने बांधल्या, की विटांचा वापर त्यांनी इथे केला आणि विटांच्या आधारे त्यांनी घराघरातून जमा झालेलं पाणी जे आहे, ते संपूर्ण पाणी गावाच्या बाहेर जाईल आणि गावाच्या बाहेरून ते एका टँकमध्ये तिथे जर आपण म्हणायला जाऊया जमा होईल आणि तिथून मग आणखी दुसरं एका कॅनल्सद्वारे जर आपण म्हणायला जाऊया, ते नदी मग पात्रामध्ये सोडलं जाईल. तर एक तुम्ही लक्षात घ्या, की या शहरामधली जी संपूर्ण सांडपाण्याची व्यवस्था जी आहे, ती स्वच्छतेच्या बाबतीत खूपच परिपक्व पद्धतीने बनवलेली होती. म्हणजे रस्त्यावर तर एकतर यांचं त्यांनी जो नलिकेचा जो मुख आहे, ते नलिकेचं मुख त्यांनी अंडरग्राउंड ठेवलं होतं. म्हणजे दुसरे तुम्हाला दाखवतो मी. हां. तर हे बघा, हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे चित्रातून तुम्हाला एक स्पष्ट कल्पना येईल, की घरातून बाहेर निघणारं सांडपाणी जे असतं ते गलिच्छ असतं फार. तर यामध्ये जीवजंतू असतात किंवा घाणेरडपणा त्याच्यात असल्या कारणाने खूप रोगराईची प्रक्रिया त्यामध्ये असू शकते. तर घरातून निघालेलं पाणी जे आहे, ते रस्त्याच्या बाजूच्या सांडपाण्याच्या नलिकेद्वारे त्यांनी ते बाहेर करत असताना ते विटांद्वारे झाकलेलं असायचं. म्हणजे ह्या विटा ज्या तुम्हाला दिसत आहेत झाकून, तर त्यांनी ही तेव्हाची एक व्यवस्था निर्माण केली, की ज्याद्वारे या नाल्यांची साफ-सफाई रेग्युलर पद्धतीने केली जाईल आणि त्याच पद्धतीने यांचा दुर्गंध येऊ नये. त्याबरोबर यामध्ये जीवजंतू जो आहे ते सापडू नयेत. तर इथे त्यांना झाकलं सुद्धा जायचं. म्हणजे दिसायच्या दृष्टिकोनातून सुद्धा नाले जे आहे ते घाणेरडे दिसू नये आणि त्यातल्या त्याची जी महत्त्व आहे स्वच्छतेचं ते त्यांनी इथे अधोरेखित केलं. तर हे संपूर्ण झाकलेल्या विटा ज्या आहेत ते तुम्हाला त्याच्यावरचे कव्हरिंग विटा दिसतील, की जे जेव्हा-जेव्हा गरज पडायची तेव्हा काढलं जायचं. तर घराघरातून निघणाऱ्या ह्या ज्या छोट्या-छोट्या नलिका होत्या,
त्या नलिका पुढे गेल्यानंतर एका कॉर्नरला जर आपण म्हणायला जाऊया, एका मोठ्या भूमीमध्ये असणाऱ्या म्हणजे जमिनीमध्येच असणाऱ्या खोलवट गेलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या मातीच्या कुंडामध्ये जो आहे मोठा कुंड असायचा तो किंवा एक ब्लॉक असायचा. त्याच्यामध्ये जमा व्हायचं ते पाणी आणि ते पाणी जमा झाल्यानंतर म्हणजे तिथे सुद्धा एक वैशिष्ट्य असं, की ज्या कुंडामध्ये ते पाणी जमा होतं, तिथे जाळ्या बसवल्या होत्या विटांच्या. म्हणजे कचरा जर पाण्यातून येत असेल, तो तिथे जमा होईल आणि त्यातलं उरलेलं म्हणजे कचरा बाजूला ठेवून त्या जाळीवर अटकून ते पाणी जे आहे साध्या पद्धतीने ते पुढे जाईल. तर अशा पद्धतीने असं करत-करत त्या जाळ्यातून कचरा बाजूला काढून ते पाणी जे आहे ते गावाच्या बाहेर टाकलं जायचं. तर ही एक तेव्हाच्या कालखंडातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका दिसून येते, जी तेव्हाच्या संस्कृतीमध्ये कुठेच नव्हती. म्हणजे तेव्हाच्या कालखंडामध्ये भारताव्यतिरिक्त संस्कृती अशी जिवंत नव्हतीच तसं पाहिलं तर. म्हणजे एकदम इजिप्तचं म्हणू आपण उदाहरण घेऊ किंवा चायनातलं घेऊ तर ते वगळता जर आपण म्हणायला जाऊया, जगाच्या कोणत्याही पाठीवर सांडपाण्याची इतकी उन्नत आणि चांगली व्यवस्था नव्हती. आणि आता सुद्धा जर आपण बघूया शहरातले बरेचसे नाले जे आहेत ना, ते झाकून नसतात. म्हणजे ते उघडेच राहतात. त्याच्यावर तिथे मच्छर बसतात किंवा काय. पण आपण या 3,000-4,000 वर्षापूर्वीच्या लोकांनी मात्र किती चांगली व्यवस्था केली होती सांडपाण्याचं पाणी बाहेर काढण्यासाठीची, ते तुम्हाला दिसून येते. हे आणखी एक चित्र तुम्हाला दिसेल. बघा, त्यांनी संपूर्ण झाकून ठेवलेलं आहे ते. जेव्हा वाटेल तेव्हा स्वच्छता करता येऊ शकते आणि झाकूनही ठेवता येऊ शकते. अशा या प्रक्रियेमध्ये ते तुम्हाला दिसून येते. तर पुन्हा एकदा मी सांगेल, की आपण हे 3,000-4,000 वर्षापूर्वीची संस्कृती बघतोय. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर हे जे आउटलेट तुम्हाला दिसून येतं, हे आउटलेट गावाच्या बाहेर जे सांडपाणी जमा होतं, त्याला आणखी बाहेर जाऊन एकदम म्हणजे त्यातल्या त्यात कचरापट्टी किंवा हे सांडपाणी जमा करण्याचं संपूर्ण जे ठिकाण आहे, ते सुद्धा गावाच्या कितीतरी बाहेर असायचं. म्हणजे गावात दुर्गंधी येऊ नये, गावामध्ये रोगराई पसरू नये या दृष्टिकोनातून ते अगदी गावाच्या कितीतरी किलोमीटर दूर अंतरावर ते असायचं. आणि त्याच्यानंतर मग मात्र जे आहे ते नदीच्या प्रवाहात ते सोडलं जायचं, की जेणेकरून स्वच्छता जी आहे ती नदी प्रवाहाच्या प्रक्रियेतून बाहेर पडेल तिकडे. तर हे तुम्ही बघा किती मोठं माइंड जे आहे ते याला लागतं. तर याचं एक उदाहरण म्हणजे हे सगळं हां, हे आणखी स्पष्टपणे तुम्हाला दाखवेल. बघा, या घरातून निघालेली एक मोरी जी आहे, ती इथून निघाली आणि ती मुख्य एका मोरीला जी शहरातून जात असेल तिला प्राप्त झाली. आता ही जी मोरी आहे, ती तुम्हाला पुढे जाऊन राजमार्गाच्या जवळ उघडते आणि राजमार्गाच्या त्या प्रक्रियेतून समोर जाऊन ती पुढे कुठल्यातरी एका कुंडामध्ये जमा होते. तर इथे एक कुंड आणि दुसरीकडे एक कुंड असं करून ते सगळं छानल्याद्वारे ते पाणी जे आहे ते बाहेर निघायचं आणि मात्र ही सगळी जी आहे ती झाकल्या जायची. म्हणजे कोणत्याही प्रक्रियेमधला घाणेरडेपणा जर तुम्हाला जे आहे ते या शहरामध्ये दिसणार नाही. इतकं प्रगल्भ विचार, इतके प्रगल्भ माइंड तेव्हाच्या कालखंडातल्या त्या लोकांनी वापरले. त्यामुळे जगाच्या पातळीवर सगळ्यात उत्तम अशी सांडपाण्याची व्यवस्था असणारं शहर हे आधी भारतात होतं. म्हणजे भारतीय संस्कृतीचा भाग होतं. याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. पण आताचे आपले शहर आणि गावं कसे आहेत, तर ह्याच्या विपरीत आहेत, ह्याच्या उलट आहेत. पण हे शहर मात्र तसे नव्हते. तर बघा, मोऱ्यांचं अंतर सुद्धा म्हणजे नालीचं अंतर सुद्धा या घराच्या पासून कितीतरी लांब आहे. आताच्या नाली तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेरच राहते. पण इथे कितीतरी अंतरावरून त्यांनी ती काढलेली आहे. तर हा फरक आजचा आणि तेव्हाचा फरक किती तुम्हाला दिसून येईल इथे, हे सगळं तुम्हाला दिसेल. आणि आजचं आधुनिक जग आहे. आधुनिक जगात आपण काय-काय करू नाही शकत. पण तेव्हा फक्त विटांच्या आधारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. तर हे बघा किती एक बेस्ट वेची सांडपाण्याची व्यवस्था त्या काळातल्या या संस्कृतीमध्ये होती आणि म्हणून ही संस्कृती जगभरामध्ये इतकी प्रसिद्ध आहे, मान्य आहे. तर हे पुन्हा इमेजेस जे आहेत ते बघू शकता. तुमचे हे इमेजेस जे आहेत ते Googleवर पण सुद्धा बघू शकता. भरपूर आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे बोलूया. ते म्हणजे स्नानगृह. बघा, हडप्पा संस्कृती आणि मोहनजोदाडो इथे मोठमोठे एक टँक सापडलेले होते. आता हे टँक्स त्याचं एक चित्र तुम्हाला दिसून येईल. तर जेव्हा पुरातत्व आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा अभ्यासकांनी हे टँक्स जेव्हा बघितले, तेव्हा त्यांना प्रश्न पडला, हे नेमकं आहे काय? म्हणजे हे एक तर पाणी साठवण्याचे आहेत किंवा त्याचा काय उपयोग आहे ते कळत नव्हतं. पण आता हे एक सर्वमान्य मत आहे, की हे जे टँक्स दिसून येतात शहरामध्ये, ते एक मोठी स्नानगृहे आहेत. म्हणजे अंघोळी करण्यासाठी असणारं ते तलाव तिथे होतं. म्हणजे आपण स्विमिंग टँक म्हणतो ना, तर त्या प्रक्रियेत ते आहे.
म्हणजे इथून तुम्हाला लक्षात येईल, की हडप्पा संस्कृतीमध्ये असणारी जी शहर होती, त्यांना स्नानाचं महत्त्व किती होतं, की त्यांनी हे सार्वजनिक स्नानकुंड जे आहेत ते बनवलेले होते. तर या सार्वजनिक स्नानकुंडाची कल्चर जे आहे ते म्हणजे आपण शहरात बघतो, की स्विमिंग पूल कुठे असतात? तर शहरात असतात. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये म्हणजे 3,000-4,000 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये तिथल्या लोकांनी, शहरातल्या लोकांनी स्नानाचं महत्त्व ओळखून त्याला एक महत्त्वाचा भाग दिला आणि त्याच्यासाठी स्नानगृहे, सार्वजनिक स्नानगृहे जी आहे ती काढली. याच्यावरून तुम्हाला त्या समुदायाची किंवा त्या समाजाची स्वच्छतेच्या बाबतीतली जागरूकता खूपच दिसून येते. तर तो जो घाणेरडेपणा आहे तो न करता किती चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे. तर हे स्नानगृह जे आहे मोहनजोदडो येथे सापडलेलं आहे. हे जे तुम्हाला दाखवतोय मी इमेजमध्ये ते स्नानगृह जे आहे ते मोहनजोदडोचं स्नानगृह आहे. तर आता हे स्नानगृह थोडंसं आपण बघूया. हे बनलं कशापासून आहे? तर हे विटांपासून बनलेलं आहे. ठीक आहे. तर तेव्हाच्या विटा ज्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. त्या फार म्हणजे सध्याच्या विटांपेक्षा मोठी वीट ती असायची आणि अ, कच्च्या मातीमध्ये बनलेली ती वीट असायची. ठीक आहे. तर इथे या विटींचा आकार जो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. पण सध्या आपण हा मुद्दा बघूया. तर या स्नानगृहाला बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की या स्नानगृहाचं हे जे डेप्थ जे आहे म्हणजे खालचा तळभाग जो आहे तो विटांनी बांधला असताना त्यांनी तो खूपच स्लोपी करून टाकलेला आहे. म्हणजे घासून-घासून तो त्याला एक स्ट्रेटपणा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे त्यात कोणत्याही प्रमाणामध्ये छिद्र वगैरे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. विटा आधीच पाणी शोषून घेत असतात. तर जेव्हा या विटांचं एकूण प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला खाली दिसून येईल, तर याला गुळगुळीत करण्यात आलं घासून-घासून. ते का बरं? कारण की इथे पाणी सोडल्यानंतर ते पाणी यामध्ये राहावं आणि विटांमध्ये जर खड्डे असतील, शोषणारी असणारे, तर ते पाणी हे गळतील. तर मग त्याला गुळगुळीत केल्यामुळे काय झालं, की त्यातले खड्डे जे आहेत ते बाजूला पडले आणि सूक्ष्म पद्धतीने जर आपण म्हणायला जाऊया, तर ते चांगल्या पद्धतीने पाणीला तिथे ठेवणारं ठरलं. तर अगदी गुळगुळीत करून ठेवणारा हा पृष्ठभाग जो आहे, तो पाण्याला धरून ठेवणारा ठेवला. आता या पाणी या टँकमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला स्टेप्स सुद्धा दिसून येतील. तर या स्टेप्सवरून ते पाण्यात तिथे उतरलं जायचं. तर सगळं ते सिच्युएटेड त्यांनी केलेलं आहे. आता आणखी दुसरे आपण फोटोत बघूया. हे ते चित्र आहे आणखी त्याचा दुसरा व्ह्यू आहे मोहनजोदडोचा. हे शहरातला भाग आहे. या शहरातल्या मुख्य भागापैकी हे स्नानगृह होतं. तर इथे तुम्हाला दिसून येईल. आता आणखी एक चित्र त्यामध्ये हे एक चित्र आहे बघा. तर हे एक मोठा प्लॅन आहे त्या स्नानगृहाचा. तो आपण आता बघूया, त्याचं विश्लेषण करूया. आता या स्नानगृहातलं एक आणखी वैशिष्ट्य असं, की यामधलं पाणी कुठून यायचं? तर या एरियाच्या बाहेर एक मोठा टँक असायचा, की जो सिंधू नदीच्या मधून जे प्रवाहित पाणी होतं, ते शहरामध्ये आणलं जायचं आणि इथे याच्या आजूबाजूला काही विहिरी सापडल्या आहेत पाण्याच्या. तर या पाण्याच्या विहिरी ज्या आहेत, ते इथे पाणी पुरवठा करण्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो प्ले करत असायचा. म्हणजे त्या विहिरीतलं पाणी जे आहे, ते छोट्या-छोट्या कॅनल्सद्वारे या कुंडामध्ये आणलं जायचं आणि त्याबरोबर या विहिरीतलं पाणी जे आहे, म्हणजे हे जे कुंडातलं पाणी जे आहे, ते एका दिवसानंतर सुद्धा बदलवलं जायचं. म्हणजे स्वच्छता जी आहे, जी म्हणायला जाऊया, कारण की 1 दिवसानंतर पाणी जे आहे, ते खराब होतं वापरल्यामुळे. तर हे पाणी सुद्धा स्नानगृहातून इथे खाली काही आउटलेट्स असायचे. म्हणजे जर आपण इथे बघायला जाऊया, तर या साइडला किंवा या साइडला एक असं छोटंसं होल असायचं, की जे वापरलेलं पाणी बाहेर काढायचं आणि हे वापरलेलं पाणी जे आहे, ते बाहेरच्या जे सांडपाण्याची व्यवस्था जी केलेली आहे, जे छोटे-छोटे आउटलेट त्यांनी केले आहेत, त्याच्यामध्ये जाऊन मिळायचं. म्हणजे काय, तर एका विहिरीतून शुद्ध पाण्याचा पुरवठा करायचा आणि दुसऱ्या विहिरीतून हे घाणेरडं पाणी जे आहे, ते तिथे जमा करायचं आणि ते बाहेर सोडून द्यायचं. तर सातत्याने दर दिवसाला जर आपण म्हणायला जाऊया, तर इथे शुद्ध पाणी आणि खराब पाणी काढण्याची प्रक्रिया त्यामध्ये होती. तर इतकं लॉजिकल थिंकिंग त्या काळातल्या लोकांनी केलेलं होतं, की आपल्याला शुद्ध पाण्याच्या पुरवठा करणे सांगण्यामध्ये आवश्यक होतं. ते त्यांनी केलं आणि त्याचबरोबर ते बाहेर काढून सुद्धा त्यांनी त्या आधारे एक चांगल्या पद्धतीचं जलाची स्रोत असण्याची व्यवस्था जी आहे ती केली. तर हे एक त्या स्नानकुंडाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं गेलं, की अशा पद्धतीने ते पुरवठा करायचे. आता या बाजूला जे आहे ते तुम्हाला काही रूम्स दिसून येतात. तर हे खोल्या कशाच्या असतील यावरून इतिहास आणि अभ्यासकांमध्ये बरेचसे चर्चा आहेत. त्यातले काही जण म्हणतात, की या चेंजिंग रूम्स होत्या. आपण रूम जे आहेत ते कपडे बदलण्यासाठी रूम असतात. ते दिसून येतात. काही ठिकाणी इथे
काही मूर्त्या सापडलेल्या आहेत. तर असं म्हणतात की कदाचित स्नान झाल्यानंतर इथे मूर्तिपूजकांच्या काही कर्मकांड चालत असावे. कारण की त्यावरून तसंच दिसतं की यांचं दुसरं एकूण जर पाऊल जर बघितलं, तर या खोल्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा हे पूजास्थळी तिथे असावी, असा त्याच्यामधला भाग आहे. तर अशा पद्धतीने स्नानगृहांना तत्कालीन कालखंडातील हडप्पा संस्कृतीमधील जे आहेत ते खूप महत्त्व द्यायचे. तर या खोल्या एक तर चेंजिंग रूम्स किंवा पूजास्थळ सुद्धा ते होते. तर स्नानगृहांना तत्कालीन कालखंडामध्ये असणारं महत्त्व हे आजच्या परिभाषेमध्ये अ, दिसणारं नाहीये. तर हे आणखी एक त्याचा आपण बघूया. हो. तर एका साइडनी इथे पाणी टाकलं जायचं, दुसऱ्या साइडनी ते काढलं जायचं. तर अशा पद्धतीने सांडपाण्याची अगदी उत्तम व्यवस्था जी आहे, ती हडप्पा संस्कृतीतल्या लोकांनी केलेली आहे. आणि संपूर्णपणे विटांचा वापर हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. कारण की या क्षेत्रामध्ये जे आहेत विटांच्या खूप मोठ्या भट्ट्या सापडलेल्या आहेत शहरांमध्ये. त्यामुळे या शहरांची निर्मिती विटांच्या आधारे, जी कच्च्या विटांच्या आधारे आहेत, खूप मोठ्या विट्स तेव्हाच्या कालखंडातल्या आहेत. ते आपण बघणारच आहोत. तर इथे त्यांनी करण्यात आलं. तर अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीमध्ये जे शहर होती, ते इथे छोटेखानी स्वरूपामध्ये स्नानगृह आहेच आहे. तर हा जो सांधर्म्यपणा आहे, हा खऱ्या अर्थाने या संस्कृतीला वैशिष्ट्यपूर्ण करून सोडतो. तर अशा पद्धतीने बघा, की सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, रस्ते व राजमार्ग हे खऱ्या अर्थाने या संस्कृतीचं लक्षण होतं. आता यातले काही सांस्कृतिक घटक जे आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. पण ते नेक्स्ट लेक्चरचा भाग आहे. त्यामुळे मी इथे थांबतो. आज आपण नकाशा बघितला. आज आपण रस्ते बघितले. सांडपाण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा आपण इथे बघितली आणि ज्याला महास्नानगृह असं म्हणतात, जे मोहनजोदडो येथे सापडलेलं आहे. ते सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. तर प्रत्यक्ष जेव्हा आपण शिकवतो पी-पी-टीवर तेव्हा आणखी खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला या दरम्यान जर आपण म्हणायला जाऊया तर चांगले-चांगले चित्र आणि स्लाईड दाखवतो. पण सध्या या ऑनलाईनमध्ये मला मर्यादा आहे, की तुम्हाला हे सगळं मी दाखवू शकत नाही. तर जितकं मी तुम्हाला दाखवलं त्यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल, की ही संस्कृती कितीतरी लाखो पटीने आधुनिक होती. जे आपण सध्याच्या युगाला आधुनिक युग म्हणतो, पण हडप्पा संस्कृतीचे लोकं विचाराने कितीतरी पुढारलेले होते. ते तेव्हाच्या कालखंडातले आधुनिक होते, जे आता आपण नाही आहोत शक्यतो. तर अशा पद्धतीने हे सेगमेंट्स आहेत काही संस्कृतीचे, हडप्पा संस्कृतीचे, की जे भारतातल्या आणि जगभरातल्या विद्वानांना आश्चर्य आणि बोट घालायला लावतात. तर ही एक उपस्थिती जी आहे हडप्पा संस्कृतीची, ती आपल्याला एका भव्य-दिव्य संस्कृतीचं दर्शन देते. तर आज आपण 2 ते 3 लेक्चर्स टॉपिकमध्ये जर आपण म्हणायला जाऊया, या सगळ्या गोष्टी बघितल्या. संस्कृतीचा घटक खूप मोठा आहे. तो आपल्याला बघायचा आहे नंतर. तर ते आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तर पुन्हा आपण भेटूया आपल्या निश्चित केलेल्या दिवशी आणि वेळेवर. तोपर्यंत नमस्कार. आपण आता थांबवूया. थँक यू. तुम्ही दुसऱ्या सेशनपर्यंत सुद्धा इथे कायम राहिले त्यासाठी.